गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आता मी माझे केस वॉश करायला चाललेली आहे. पाणी वगैरे तापायला ठेवलंय, म्हणजे आंघोळच करायला चाललेली आहे. तर म्हटलं जाण्यापूर्वी तुम्हाला सांगावं की केसांची काळजी आम्ही कशी घेतो. कारण तुमच्यापैकी अनेक जणांनी कमेंट करून विचारलं होतं की तुमचे केस खूप छान आहेत, म्हणजे माझे, श्रुतीचे आणि आईचे, आमच्या तिघींचे पण केस बऱ्यापैकी चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही विचारलं होतं की नक्की केसांना तुम्ही काय लावता वगैरे. तर ऍक्च्युली आम्ही जे तेल लावतो ना आठवड्यातून एकदा, तिघी पण, तर त्या तेलाची रेसिपी मी मेन चॅनलवरती अपलोड केलेली आहे, म्हणजे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलवरती. ठीक आहे. आणि ते तेल आई स्वतः घरामध्ये तयार करते आणि ते तेल आम्ही आठवड्यातून एकदा तरी लावतो तिघी पण. अक्षरशः आई आमच्या केसांना छानपैकी ते लावते, थपथपून लावते, छान चंपी करते. तर अशा पद्धतीने आपल्या केसांना आठवड्यातून एकदा तरी छान तेल लावणं अतिशय गरजेचं असतं. सो जर ते तेल घरामध्ये बनवलेलं असेल तर जास्त चांगला इफेक्ट होतो, हेअर ग्रोथ वगैरे चांगली राहते, केस नॅचरली काळे राहण्यासाठी मदत होते. सो ते तेल तुम्ही नक्की बनवा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. ठीक आहे. सो तिथून तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता आणि त्यानुसार तेल घरच्या घरी बनवू शकता. तर आता मी कधी लावलं होतं का तेल? साधारणपणे आता लास्ट 3-4 ब्लॉग केलेला. दिवसापूर्वी मी तेल लावलं होतं, मस्तपैकी आईनेच लावलं होतं. आणि ते अजूनपर्यंत माझ्या केसांना होतं, म्हणजे मागच्या 2-3 ब्लॉग मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर माझ्या केसांना कंटिन्यू तेल आहे. आणि मी केस अक्षरशः अशी चंपी करून अशी बांधून ठेवलेली आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये, कारण ते तेल केसांना होतं. सो असं तेल तुम्हाला लावणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल, कॉलेजला जात असाल, किंवा रोज तुम्हाला तेल लावून ठेवणं दिवसभर शक्य नसेल, तर ऍटलिस्ट केस ज्या दिवशी धुणार आहात त्याच्या आदल्या रात्री तरी छानपैकी तेल हे केसांना लावलंच पाहिजे. तर ही पहिली गोष्ट, व्यवस्थित केसांना ऑइलिंग करायचं, तरच तुमचे केस चांगले राहतात, स्मूथ राहतात आणि नॅचरली मुळांपासून त्याला वाढण्यासाठी छान मदत होते, ग्रोथ चांगली मिळते. ठीक आहे. त्यामुळे तेल तर कंपल्सरी लावायचंच. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आता मी केस धुवायला चाललेली आहे. तर त्यासाठी जाण्यापूर्वी एखादं साधं तेल, आता हे दिवाळीसाठी आम्ही आणलं होतं, ते अजून संपलं नाहीये. सो हे जनरली सगळे हे वापरतात ना दिवाळीमध्ये, छान स्मेल असतो याचा. तर आता माझ्याकडे हे आहे म्हणून हे, किंवा हे नसेल तर तुम्ही कुठलंही कोकोनट ऑइल किंवा पॅराशूट वगैरे हे पण तेल लावू शकता. फक्त केस धुवायला ज्यावेळी तुम्ही जाणार आहात ना त्याच्या आधी 10 मिनिटं तरी तुम्हाला केसांना ते तेल लावायचे, म्हणजे साधं कुठलंही तेल, आपण जे बनवलंय ते नाही, विकतचं कुठलंही तेल. याने काय होतं, ज्यावेळी आपण डायरेक्टली केस वॉश करतो त्यावेळी ते असे रुक्ष वाटत नाहीत, म्हणजे एकदम ड्राय वाटत नाहीत, असं चरबटपणा केसांमध्ये येत नाही, स्मूथ राहतात, सिल्की राहतात वॉश केल्यानंतर सुद्धा. त्यामुळे पहिली गोष्ट तर छानपैकी आठवड्यातून एकदा तरी थपथपून तेल केसांना लावायचं मुळापर्यंत. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही केस वॉश करायला जाणार आहात त्याच्या आधी 10 मिनिटं तरी बाहेर म्हणजे केसांच्या शेंड्यांना, वरवर, ठीक आहे, अशा पद्धतीने कुठलं तरी साधं केसांचं ऑइल केसांना लावायचं. ठीक आहे. आणि मगच शॅम्पू करायला जायचं, म्हणजे केस धुवायला जायचं. तर आता मी तेच करतेय. यातलं हे जे तेल आता शिल्लक आहे, हे जे तेल शिल्लक आहे ते मी आता केसांना लावणार आहे आणि मग मी केस वॉश करायला जाणार आहे. आणि वॉश करून झाल्यानंतर पुन्हा काय करायचं ते मी तुम्हाला आल्यानंतर सांगेनच. ठीक आहे. ठीक आहे. स्टे ट्यून. ओके. ढँटडँग. तर आत्ताच मी हेअर वॉश केलेले आहेत आणि अशा पद्धतीने टॉवेलमध्ये मी केस बांधून ठेवले होते. केस धुतल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटं तरी अशा पद्धतीने टॉवेलमध्ये बांधून ठेवायचे. कसंही टांगा तुम्ही केसवरती, फक्त ते टॉवेलमध्ये अशा पद्धतीने गुंडाळून ठेवायचे. यामुळे काय होतं, आपले जे केस आहेत ते स्मूथ होतात, म्हणजे एक मुलायमपणा त्या केसांमध्ये मेंटेन राहतो केस वॉश केल्यानंतर सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कंपल्सरी 15 मिनिटं, कमीत कमी 15 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही अशा पद्धतीने केस टॉवेलमध्येच ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे ना केस ओलसर आहेत. ठीक आहे. म्हणजे पाणी गळत नाहीये केसांमधून, पण ओले तर आहेत ते. ठीक आहे. सो अशा कंडिशन मध्ये काय करायचं, केसांना लगेचच सिरम लावायचं आहे. कुठलंही सिरम तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडे जे आहे ना ते हे आहे स्ट्रिक्सचं. आपण प्रमोशन नाही करत आहे. आम्ही प्रमोशन नाही करत. आतापर्यंत जे काही तुम्ही बघितलं माझ्या हातात त्याचं प्रमोशन मी करत नाहीये, पण मी जेन्युइनली सांगते की मी जे काही वापरते ते प्रामाणिकपणे तुम्हाला तुमच्यासाठी मी शेअर करते. येस. मला काही फायदा नाहीये याच्यापासून. तर हे सिरम मला सगळ्यात जास्त आवडलं. याच्या आधी मी लिवॉनचं पण वापरायचे, पण त्याच्याने असं जास्त स्मूथनेस केसांना मला जाणवला नाही.
म्हणून मग मी हे वापरायला लागले. तर हे आता काय बरं, हे जाऊ दे काही का. असेल स्ट्रिक्स कंपनीचं हे असं ग्रीन कलरचं आहे. ठीक आहे, याच्यामुळं केस म्हणजे 2-3 दिवस तरी छान सिल्की राहतात, त्याच्यामध्ये गुंता होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ही स्टेप कंपल्सरी करा. हा, आणि केस वॉश केल्यानंतर जो आपले केस गळतात ते गळत नाहीत ना. गळत नाहीत. येस. हा. सो आता केसांमध्ये गुंता नाहीये. टॉवेलने जर गुंता असेल तर टॉवेलने तुम्ही केस झटकू शकता, आणि गुंता असेल तर तो टॉवेलनेच काढायचा, म्हणजे कंगवा लगेच लावायचा नाही केसांना ओले असताना. सो हे सिरम असं घेतलं, ते हातावरती लावलं. ठीक आहे, चोळलं पूर्णपणे, आणि अशा पद्धतीने आता आपल्याला ते केसांना लावायचं आहे. शक्यतो शेंड्यांना लावायचंय केसांच्या. ठीक आहे, आणि हे असं करताना जेवढा हेअर फॉल होईल तेवढाच होतो तो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग एकदा का सिरम संपूर्ण लावून झालं की मग केस काही फार गळत नाही. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने हे सिरम व्यवस्थित लावून झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने साधारण एवढे केस गळलेले आहेत माझे. ज्यांना हेअर फॉलचा त्रास आहे त्यांचे फार गळू शकतात. ठीक आहे, त्यामुळे मग सिरम लावताना एकच काळजी घ्यायची, टॉवेलने आधी गुंता तो सैल करायचा. टॉवेलने केस असे झटकायचे, गुंता असेल तर तो थोडासा मोकळा करा, केस असे सुट्टे सुट्टे करा आधी, आणि मग सिरम लावायला घ्या. ठीक आहे. ठीक आहे. जर ओल्या केसामध्ये खूप गुंता असेल आणि मग तुम्ही सिरम लावायला गेलात तर मग ते ओढत 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 कदाचित केस जास्त गळू शकतात. ठीक आहे, त्यामुळे जास्त गुंता नसावा सिरम लावताना. ओके, आणि मंडळी त्यानंतर लगेचच आपल्याला गुंता काढून घ्यायचा आहे केसांमधला सगळा. ठीक आहे, सो त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा मोठा कोंब वापरू शकता, जेणेकरून गुंता पटकन निघतो. तर हे बघा, विंचरता विंचरता असे थोडे थोडेसे केस गळतायत, उप्स पडले, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला छान विंचरायचे केस. ठीक आहे, बघा मग गुंता जाणवतोय का? नाही, अजिबात नाही. नाही जाणवत. ज्यावेळी तुम्ही सिरम छान लावता त्यावेळी केस विंचरताना जास्त गळत नाही, अगदी थोडेफार गळतात, ते नॉर्मल असतात. आणि आता मी उन्हामध्ये केस विंचरते, कारण कोवळं ऊन आहे, फार तापत नाहीये. कडक ऊन असेल तर असं केस धुतल्यानंतर उन्हामध्ये अजिबात जाऊ नका. ठीक आहे, डोकं दुखेल नाही तर. हे बघा, सो दॅट्स इट. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे माझं हेअर केअर रुटीन. माझे केस विंचरून झाले, आता आपण घरात जाऊयात. वा 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 वा. मंडळी, आज आमच्या किचन मध्ये बनत आहे मस्त पैकी पनीरची भाजी. आहा हा हा हा, क्या बात आहे. हे आपण असं पण खाऊ शकतो. पनीर टिक्का म्हणतात ना याला. पनीर स्टार्टर करतात बघ, स्टार्टर म्हणून काहीतरी देतात बघ आपल्याला. हा, हॉटेलमध्ये देतात. पनीर टिक्काच असतो का तो? पनीर टिक्काच ग, फ्राईड पनीर टिक्का. आपली रेसिपी आपण तयार करूयात. आपलं नाव देऊयात आपण याला. ये बात. या मंडळी खायला. अजून जेवायचंय आम्हाला, वेळ आहे, पण इथं प्रिपरेशन तर चालू झालीये. आता लगेच पलटायचं का? अगं थांब तरी, होऊ दे तरी त्याला. मग तूच घाई करत होतीस मगाशी पलटायची. अगं ती फर्स्ट टाइम होती, पहिल्यांदा करतोय ना आपण असं काहीतरी. मग ते जरा पहिल्यांदा चरचर आवाज येत होता, असं मला वाटलं करपते की काय घालून. भाजलंच नव्हतं. हसू नकोस. श्रुती भाजी बनवते बघा मंडळी. हसू नकोस. काय नाही, तुम्हाला एकदम परफेक्ट रेसिपी बघायला मिळणार आहे. सिरियसली बोलते मी, करायचं का पलटी? बघ आता तुझ्या ह्याने. अगं सिरियसली विचारते मी, चालू कर. हो, थांब कर पलटी. करते मी चालू. ते झालंय. हा हा, मस्त येतो ना कलर. येस येस येस, परफेक्ट. तू मला हे पलटून दाखव, मग मी मानेन तुला. हा, त्यात काय झालं? घे. ए झालं झालं, सक्सेसफुल झालं. आणि मला पलटता पण आलं सक्सेसफुली. अगं किती छान दिसतंय ते. तंदूर. वाव वाव वाव. मला असंच खाऊ वाटतंय भाजीत न टाकताच. असं नाही करायचं, चिटिंग नाही करायची. आपल्याला पूर्ण रेसिपी दाखवायची. हे बघ कॅमेऱ्यामध्ये किती छान दिसतंय. आहा हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे श्रुती मॅडम. ओहो, कसा येतोय वास? सेम हॉटेल. सिरियसली सिरियसली जोक करतेस? हॉटेलपेक्षा भारी म्हणूच शकता. वा वाह, क्या बात है श्रुती. क्या बात है श्रुती.
अशा पद्धतीने क्लोजअप दाखव. दीदी ऍक्च्युली तू असं बोलतेस ना, आपल्या मंडळींना वाटतं की तू हेच करतेस, तिथेच रेकॉर्डिंग चालू करत असतेस. नाही, रेकॉर्डिंग नाही चालू करत मी. ऍक्च्युली मला अशी सवय आहे, म्हणजे मी जर एखादी गोष्ट दाखवत असेल इथं शूटिंगच्या वेळी किंवा शूटिंगच करत असेल, तरी पण काय बोलायचं हे मी आत्ताच बोलायला सुरुवात करते. कळलं का? नसेल कळलं जाऊ दे. फारच कन्फ्युजिंग बोलते मी कधी कधी. तर मंडळी चला, इकडे हे आता होतंय रेसिपी, तोपर्यंत मी माझी दुसरी तयारी करून घेते. आता हा ट्रायपॉड उचलून इकडे ठेवला आणि आता बाकीची तयारी. तर मला आता ऍक्च्युली ना त्या ग्रेव्हीमध्ये दूध वगैरे टाकून पेस्ट बनवायची. पेस्ट नाही, ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, पेस्टच म्हणूयात का? पेस्टच म्हणूयात. ठीक आहे, पेस्ट बनवायचे. सो ती तयारी मी आता करते. ठीक आहे. झाली की तेलाची क्वांटिटी चांगली आहे ना? ऍक्च्युली नाही ग, आता जर ह्याच जागी आपण जर आपली साधी कढई घेतली असते ना घरातली, तर चार पळी तेल तरी लागलं असतं. ही नॉनस्टिक आहे त्यामुळं 2 ते 2.5 पळींमध्येच हे झालं, काम झालं. काम झालं. सो नॉनस्टिकची कढई शक्यतो वापरायची, जेणेकरून ना आपल्या फायद्यासाठीच असते ती, आहे का नाही? एक नंबरच की. थँक्यू. कलर पण छान आलाय. टोमॅटो आहे फक्त ते, तरी पण खूप छान कलर आलाय. ते कसं असतं ना, एखाद्याच्या हाताला चव असते. अरे वा. हा तर मंडळी, हे आहे फायनल प्रोडक्ट. कशी दिसते भाजी? बरं, ही कोणती भाजी असेल मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ओळखता येतंय का बघूयात. आपल्या घराघरामध्ये जनरली ही भाजी सतत बनवली जाते, प्रत्येक महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये. तीच भाजी आम्ही आज ट्राय केलेली आहे रेसिपीसाठी. इकडे बघू शकता थोडीशी फस्त पण झालेली आहे, कारण आमचे पप्पा जेवून गेलेले आहेत वरती आणि मला अजून जेवायचंय, त्यामुळं मी जेवणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ही भाजी रेडी झालेली आहे आणि हा सगळा पसारा सुद्धा माझा पडलेला आहे. तो आता मी पटकन आवरून घेते आणि जेवून पण घेते. ये पहिला घास मी आईला देते. आई आहे ना? आई हो, खूप छान झाली, परफेक्ट झाली. हॉटेल मधून आणतात ग्रेव्ही तशीच. अच्छा, ओके. आता तुम्ही खाऊन सांगा ना मॅडम. आम्ही खाऊन सांगणार की. अगं बोल की. बोलायचंय आपल्याला, इकडं सांग. मस्त. याची रेसिपी येणार आहे आजच, म्हणजे 23 नोव्हेंबरला दुपारी ठीक 1:15 वाजता वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलवरती. नक्की बघा. हा, ओके. ए थांब, मला नाही चारलं तू. मी म्हणलं काय झालं? मला चारलंच नाही दीदीने. घे ना मग. मस्त मस्त. हा तर आजच्यासाठी एवढंच मंडळी. आज काही विशेष असं दाखवू शकले नाही मी, पण डेली रुटीन मध्ये आज दिवसभरात जे काही केलं तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि अजून एक गोष्ट शेअर केली ती म्हणजे केसांची काळजी कशी घ्यायची. तर त्या तेलाची लिंक, म्हणजे माझ्या आईने बनवलेल्या तेलाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतेय, नक्की चेक करा. आणि ज्यांना ज्यांना पाहिजे होती त्यांनी तिथे क्लिक करून तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार रेसिपी घरी तयार करा. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या सकाळी व्लॉग नेहमीप्रमाणे येईलच. तर मग तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील. तर मग लवकरच भेटूयात, ठीक आहे? तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहात. मंडळी, वी लव्ह यू ऑल सो मच. सो वी आर बंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय. स्टे हॅपी.